नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 9 जानेवारीचे अपडेट आहे. 9 जानेवारीचे अपडेट आहे बघा. 60 लाख बहिणींचे पैसे बंद होणार आहेत. बघा, 60 लाख बहिणींचे ह्या ठिकाणी पैसे जे ते बंद होणार आहेत. अपात्र यादी दिली ती पण ह्या ठिकाणी जाहीर होणार आहे. तर त्याची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. अपात्र यादी बघा, अगोदर तुम्हाला पात्र यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळत होते. आता अपात्र यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणं बंद होणार आहे. यादी बनवण्याचं पण काम सुरू आहे. त्यासोबतच 60 लाख बहिणींचे पैसे या ठिकाणी बंद होणार आहे. त्यामुळे ज्या काही महिला भगिनी ज्यांना आतापर्यंत पैसे येत होते किंवा आलेले आहेत, त्या महिलांचे आता पैसे या ठिकाणी बंद होणार आहेत. का बंद होणार आहेत, कोणत्या महिलांचे बंद होतील, 60 लाख महिलांमध्ये तुमचं पण नाव आहे का, पूर्णच्या पूर्ण यादीच आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. त्यामुळे ही जी काही यादी ती कशी पाहायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना माझी विनंती, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करणं फ्री आहे. पटपट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या. व्हॉट्सअपला शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा, ठीक आहे. तर अतिशय दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 9 जानेवारीची अपडेट आहे. जानेवारी महिन्याची आतापर्यंत डिसेंबरचे पैसे सर्व महिलांना आलेले आहेत, परंतु आता जानेवारीचे जे पैसे आहेत ते फक्त सर्व महिलांना नाही, काहीच महिलांना येतील. 60 लाख महिलांचे पैसे बंद होणार आहेत. फक्त काहीच महिलांना जानेवारीचे पैसे येतील, ते पण आपण पाहणार आहोत. संपूर्ण यादी कशी पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, नेहमीच संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. मी पुरावा पण तुम्हाला दाखवतो. कुठली खोटी माहिती नाही, तोंडी माहिती नसते माझी, पुराव्याच्या सहित माहिती असते. बघा, लाडकी बहीण योजना, यामुळे 60 लाख लाडक्या बहिणींना योजनेमधून वगळणार. सरकारची दरमहा 900 कोटी रुपयांची बचत. बघा, दर महिन्याला 900 कोटी रुपयांची बचत सरकारची होणार आहे आणि 60 लाख बहिणींना या ठिकाणी योजनेमधून वगळण्यात येणार आहे. म्हणजेच त्यांचे पैसे जे ते आता ह्या ठिकाणी बंद होणार आहेत. कोणकोणत्या महिला असतील, का बंद होतील ते पण आपण जाणून घेणार आहोत. लगेच सुरुवात करूया. बघा, सकाळला आलेली बातमी आहे, 9 जानेवारी म्हणजे आजचीच बातमी, 10:17 पाहू शकता बघा. राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी गोळा केलेल्या लाभार्थ्यांचा डेटा इतर सर्व सध्याच्या योजनांसोबत जोडण्याची प्रक्रिया सुरू केली. बघा, इतर ज्या काही योजना राबवल्या जात आहेत तर त्या योजनांसोबत तुमची जो काही डेटा आहे, जी काही माहिती तुमची गोळा केलेली तर ती त्या ठिकाणी जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. जो डेटा आहे तर तो जोडण्याची या ठिकाणी प्रक्रिया सुरूच आहे. आता डेटा का जोडला जातोय, तर बघा, जेणेकरून योजनांचा दुहेरी आणि चुकीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना यातून वगळण्यात येईल. त्यामुळे राज्यावरील वाढता जो आर्थिक बोजा आहे तो कमी होईल. बघा, जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर 2-2 योजनांचा लाभ घेताना महिला पाहायला मिळतात. बघा, एक तर लाडकी बहीण योजना, दुसरं म्हणजे संजय गांधी निराधार योजना. बघा, आता यामध्ये काय होतं, यामध्ये 1500 लाडकी बहीणचे 1500, संजय गांधीचे 1500, अशा महिलांना 3000 रुपये येतात आणि काही महिलांना फक्त 1500 येतात, कारण त्या महिला फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात. मग त्या महिलांवर अन्याय आहे. त्यामुळे कुठल्याही एकाच योजनेचा लाभ तुम्हाला घेता येतो. बघा, या प्रक्रियेमुळे राज्यातील 2.46 कोटी लाडक्या बहिणींपैकी किमान 25% लाभार्थी वगळण्याचा अंदाज व्यक्त होतो. बघा, 25% लाभार्थी जे आहेत त्या वगळल्या जाणार आहेत. त्यामुळे सरकारची दरमहा 900 कोटी रुपयांची बचत होईल असे सांगितले जात आहे. दर महिन्याला 900 कोटी रुपये सरकारचे वाचणार आहेत. आता बघा, आयकर व्यतिरिक्त सरकार संजय गांधी निराधार योजना यासारख्या योजनांमधून लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांना यातून वगळण्यात येणार आहे. बघा, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, ज्यावेळेस तुम्हाला बघा डिसेंबरचे पैसे आले होते त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं, जर तुम्ही संजय गांधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचा आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल किंवा संजय गांधी योजनेचा लाभ बंद होईल, ठीक आहे. त्याच पद्धतीने पुढे बघा, नमो शेतकरी सन्मान योजना आहे. शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी रोख लाभ मिळणाऱ्या इतर ज्या काही सरकारी योजना आहेत त्या देखील लाडकी बहीणच्या यादीशी जोडल्या जातील, म्हणजे जेणेकरून कोणत्याही एकाच योजनेचा लाभ मिळेल. बघा, 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडकी बहीण योजनेच्या जोरावर मिळालेल्या प्रचंड विजयानंतर सरकार योजनेच्या बारीक-सारीक बाबींवर पुन्हा चर्चा करण्याचा त्या ठिकाणी विचार करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच लाभार्थ्यांची यादी कमी करण्याची घोषणा केली, कारण अनेक अपात्र लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या. बघा, अनेक अपात्र लाडक्या बहिणी ज्या लाभ घेतात त्यामध्ये बघा कोणत्या महिला अपात्र आहेत, तर बघा, एका घरात 3-3, 4-4 महिला लाभ घेतात. काही महिलांच्या घरामध्ये कार आहे,
तरी पण त्या महिला लाभ घेतात. काही महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तरी पण त्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात. त्यामुळे अनेक अपात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या योजनेचा लाभ घेत होत्या. आता 1 जुलै 2024 पासून योजना जी ती सुरू झाली, त्यापासून राज्य सरकारने 6 हप्त्यांमध्ये जवळपास बघा 21,600 कोटी रुपये आधीच वितरित केले आहेत. बघा 21,600 कोटी रुपये तुम्हाला वितरित झालेले आहेत. हा आकडा खूप मोठा आहे. आम्ही रोख लाभ योजना राबवणाऱ्या सर्व विभागांकडून डेटा मागितला आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेत 18.18 लाख महिला लाभार्थी आहेत. तर थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT योजनेत, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना उपकरणांसाठी रोख अनुदान मिळते, त्यात 1.71 लाख महिला लाभार्थी आहेत. एकूण 10.8 लाखांपैकी संजय गांधी पेन्शन योजनेचा 25 लाख निराधार महिलांना फायदा होतो, असे महिला आणि बालविकास विभागाच्या माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितलं. बघा ऑफिशियली माहिती आहे. बघा महिला व बालकल्याण विभागाचे जे अधिकारी, त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेली माहिती आहे. त्यामुळे बघा भरपूर महिलांना वाटत असेल आमचे पैसे आता त्या ठिकाणी यायला सुरुवात झाली, म्हणजे बंद होणार नाही, आमचं टेन्शन मिटलं. तर बघा आता तुमच्यासाठी खरी महत्त्वाची टेन्शनची बातमी आपल्याला पाहायला मिळते. जर तुम्ही अपात्र असाल तर तुमचा लाभ हा बंद होईल. शेजारच्या महिलांना पैसे येतील, तुम्हाला पैसे येणार नाहीत. मग तुम्हाला वाटेल आमचा लाभ कुठे गेला, तर तो लाभ अशा पद्धतीने तुमचा बंद होईल. कारण जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला पैसे येतील. ठीक आहे. आता अपात्र पात्र कसं ठरवलं जाईल, त्याच्या याद्या पण तयार होत आहेत. त्यासोबतच अपात्र असण्याच्या काही निकष आहेत, जे काय आपण GR मध्ये पाहिलं असेल. तर तुमचं 21 ते 65 वर्ष वयोगट असलं पाहिजे. दुसरं तुमचं 2.5 लाखांच्या पेक्षा कमी उत्पन्न पाहिजे, तुमच्याकडे कार नको. त्यासोबतच एका घरात म्हणजेच एका रेशन कार्डवर, बघा एका रेशन कार्डवर फक्त 2च महिलांनी लाभ घेतला पाहिजे, एक विवाहित आणि एक अविवाहित. ठीक आहे. अशा पद्धतीने 2 महिला, 3 महिला, 4 महिला असतील तर 2 महिलांचे त्या ठिकाणी बंद होईल, 2च महिलांचं चालू राहील. विभागाने वाहतूक विभागाकडून, बघा ज्यांच्याकडे कार आहे त्यांच्याकडून वाहतूक विभागाकडून डेटा मागितला आहे, जेणेकरून यादीतील 4चाकी वाहने असलेल्या कुटुंबाची संख्या कमी करता येईल आणि या घरामधून ज्या महिलांची नावे आहेत त्यांना वगळता येईल. याशिवाय करदात्यांची आयकर यादी आम्हाला या कुटुंबाचे उत्पन्न निर्धारित करण्यास मदत करेल. बघा करदाते जे काही आयकर भरतात त्यांची पण यादी ह्या ठिकाणी येणार आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी खात्यांची KYC आम्हाला कुटुंबाच्या आर्थिक स्थितीशी संबंधित तपशील मिळवण्यात मदत करेल. हे एका महिन्यात पूर्ण होईल असे महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बघा एका महिन्यात या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण तपासणी जी ती त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि त्यानंतर अपात्र याद्या पण येतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की यादींची छाननी करण्याची प्रक्रिया गेल्या 28 जून आणि 3 जुलै रोजी विभागाने जारी केलेल्या सरकारी ठरावानुसार करण्यात आलेली होती, जिथे आम्ही स्पष्टपणे सांगितले होते की इतर योजनांचा रोख लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांना 1500 रुपयांपैकी संयुक्त मासिक वेतन मिळेल. म्हणजेच उदाहरण देत अधिकारी म्हणाले, नमो सन्मान लाभार्थींना आधीच 1000 रुपये मिळतात. बघा दर महिन्याला 1000 रुपये मिळतात, त्यांना लाडकी बहीण योजनेत फक्त 500 रुपये मिळतील. म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही योजनेतून 1000 रुपये मिळत असतील तर तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेमधून 500 रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला असे 1500चा लाभ त्या ठिकाणी पूर्ण होणार. ठीक आहे. आता बघा वित्त विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की बारकाईने तपासणी आणि छाननी केल्यानंतर यादीतील संख्या सुमारे 1.90 कोटी इतकी कमी होईल. ज्या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांच्याकडून आधीच दिलेली जास्तीची रक्कम वसूल करण्याचा विचार सरकार करत आहे. बघा आधीच दिलेली रक्कम आहे ती पण वसूल करण्याचा विचार सरकार करत आहे. म्हणजेच तुमचे जे पैसे ते पण त्या ठिकाणी वसूल होऊ शकतात. आम्ही सबमिशन दरम्यान लाभार्थ्यांकडून हमी घेतली की त्यांना 2 योजनांचा लाभ मिळणार नाही. जर त्यांनी स्वतःहून परतफेड केली नाही तर हमीपत्रात नमूद केल्याप्रमाणे कारवाई सुरू केली जाईल. बघा कारवाई पण ह्या ठिकाणी होणार आहे असे वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जर लाडक्या बहिणी, बघा तुम्ही 2 योजनांचा लाभ घेतात का, 3 योजनांचा लाभ घेतात का, फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. बघा तुमच्यावर आता ह्या ठिकाणी कारवाई पण होणार असल्याचं वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा लाभार्थ्यांच्या सध्याच्या संख्येनुसार राज्याच्या तिजोरीवर वर्षाला 42,000 कोटी रुपयांचा बोजा पडत आहे. महायुतीने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींचा निधी दरमहा 2100 रुपये करण्याची घोषणा केलेली होती. फडणवीस सरकारने आता 1 एप्रिल 2025 पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षापासून ही वाढ लागू करण्याची घोषणा केली. या वाढीमुळे यादीत छाटणी न केल्यास राज्याला सुमारे 60,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे यादीची जी काही संख्या आहे ती त्या ठिकाणी कमी होणार आहे, यादीत त्या ठिकाणी छाटणी होणार आहे. तर अशा पद्धतीची दमदार अपडेट होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.